वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. नमस्कार, मी डॉक्टर एस गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी पन्हाळा. आपली जी ज्योतिबाची चैत्रयात्रा परवा पार पडलेली आहे, तर ती कालावधीत 20/4/2024 ते 24/4/2024 या कालावधीत ही यात्रा संपन्न झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने माननीय जिल्हा अधिकारी डॉक्टर अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस सर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण पन्हाळा आरोग्य पंचायत समितीमार्फत आपण आरोग्य पथक तसेच पाणी शुद्धीकरण पथक ठेवले होते. तर आरोग्य पथक आपण 3 ठिकाणी ठेवले होते, गायमुख, तसंच आपलं उपकेंद्र आणि खाली मंदिर आवार परिसरात आपण 3 पथकं ठेवले होते. त्यामध्ये आपण बाह्य रुग्ण व आंतररुग्ण उपचार आपण केलेले आहे. तसंच संदर्भ सेवा पण 102 108 रुग्णवाहिकेतर्फे दिलेली आहे. तर संपूर्ण कालावधीमध्ये आपले बाह्य रुग्ण संख्या ही 12,193 झालेली आहे आणि आंतररुग्ण 915 झालेले आहे. तर संदर्भ सेवा देताना आपण 102 व 108 यामधील वाहन चालकाचे विशेष करून आभार मानायला पाहिजे, कारण त्यांनी प्रत्येक 24 तास त्यांनी स्वतः काम करून 3-4 दिवस जे होते तर त्यांनी 24 आवर्स त्यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये त्यांचं योगदान सर्वात प्रमुख राहील. तसंच पाणी शुद्धीकरण पथक आपले जे लावलेले होते की मुख्य पाणी स्रोत असेल किंवा टँकर पाणी पुरवठा असेल, 10 किलोमीटर परिसरातील आपले पाणी पुरवठ्याचे ठिकाणं असतील, तर ते सर्व ठिकाण आपण पाणी शुद्धीकरण वेळेत केलेलं आहे. तिथले कर्मचारी, आपले आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सेवक यांचे सर्वात मोलाचे योगदान लाभलेले आहे. आणि तसंच आपल्या ज्या इतर पंचायत समितीमार्फत जे ग्रामपंचायत व इतर जे डिपार्टमेंट आहेत, पंचायत समिती व पोलीस डिपार्टमेंट यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलेलं आहे. कारण एवढ्या गर्दीमध्ये, ट्रॅफिकमध्ये पोलिसांनीसुद्धा आपलं काम जो आहे चोखपणे बजावलेलं आहे. एवढ्या गर्दीतून रुग्णवाहिका काढताना होणारा त्रास त्यांनी जास्त होऊ दिला नाही आणि वेळेत रुग्णवाहिका आपण संदर्भ सेवा देताना CPR मध्ये पोहोचलेली आहे. त्यामध्ये त्यांचं सर्वांचं आमचं संयुक्त आपल्या सहकार्यानं ही यात्रा एकदम सुरळीत पार पडलेली आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी वगैरे झालेली नाही. त्यामुळं जी यात्राचं नियोजन झालेलं आहे सगळ्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, त्यामुळं यापुढे पण आपली यात्रा ही अशीच आपण नियोजन करू. काही उणिवा असतील, काही राहिलेले असतील, ते आम्ही पुढच्या यात्रेच्या दरम्यान आम्ही पूर्ण सॉल्व करू, एवढी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड सर ही स्वतः 2 दिवस आपल्या ज्योतिबावर सर्व नियोजन कसं केलेलं आहे याची देखरेख करत होत्या व वेळोवेळी सूचना देत होते की कुठं काय गरज आहे. म्हणजे त्यांचं मार्गदर्शनसुद्धा त्यावेळेस गरजेचं होतं, ते त्यांनी केलं. तसेच डॉक्टर फारुख देसाई सर, यामध्ये डॉक्टर फारुख देसाई सर, डॉक्टर रणवीर सर, डॉक्टर हिरालाल निरंकारी, तालुका आरोग्य अधिकारी शाहूवाडी, डॉक्टर आनंदवर्धन सर भुदरगड, डॉक्टर विनोद मोरे सर, जिल्हा युथ अधिकारी, तसेच डॉक्टर सुशांत रेवडेकर यांचे मुख्य म्हणजे मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे की बाबा इमर्जन्सीचं, बाबा कधी कॅज्युअल्टी आली तर बाबा कसं टॅकल करायचं, कसं करायचं, हे करायचं, ते करायचं, सूचना त्यांनीसुद्धा सर्व कर्मचारींना वेळोवेळी सूचना दिला. आणि या सर्वामध्ये जिथं पथक आपण नेमलेले होते तिथं सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच नियोजनातील सर्व कर्मचारी यांचं योगदान हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. कारण त्यांनी सर्व केसेस आपल्या उपकेंद्रामध्ये जेवढे होईल तेवढे ट्रीट केलेले आहेत. कोणाला ऑक्सिजनची गरज पडलेली आहे, कोणाला ECGची गरज पडलेली आहे, त्यांनी वेळोवेळी त्यावेळेस वेळोवेळी त्यांनी केलेलं आहे. तर या सर्व अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळं व उपस्थित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळं यात्रा आपली सर्व सुरळीत पार पडलेली आहे. ओके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.